कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावांच्या प्रश्नांवर 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मोठा आणि आक्रमक निर्णय घेतलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी 27 गावांमधील निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। ही माहिती आता समोर येते आणि बहिष्कार घातलाय किंवा घालावा असं आवाहन समितीने केलंय। समितीने स्पष्ट इशारा दिलाय की या निर्णयाला कोणीही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली तर समिती सक्रिय होईल आणि कठोर भूमिका घेईल असं जाहीर करण्यात आलंय। या निर्णयामुळे केडीएमसीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महत्त्वाचं म्हणजे या बहिष्काराच्या निर्णयाचा प्रभाव थेट पॅनल क्रमांक 13, 16, 17, 19, 30 आणि 31 या 6 पॅनलवर होणार आहे। त्यामुळे या प्रभागातील राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावांच्या स्वतंत्र हक्काबाबत आणि दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा निर्णायक पवित्रा घेतल्याचं समितीने सांगितलंय। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की जोपर्यंत 27 गावांच्या न्याय मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल। आता 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याच वातावरणात आता हा सगळा प्रकार होत असल्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करून निवडणुकांचं काम सुरू करावं अशी मागणी आता केली जाते। त्यामुळे यावर काय होणार, काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।